कुणाच्या मध्यात नसावं, माणसानं केवळ अध्यात्मात राहावं. मग म्हणे पाया का पडता विठोबाच्या? देव आहे नाही माहितीये का तुम्हाला? अजून भांडणं चालली. आता तर महाराष्ट्र लय पेटलाय. आता तर महाराज लोकांकडे आले. 50% लोक कीर्तनकाराकडे वाकण्यास जरूर पाहायला लागले. सगळं दूषित झालं महाराज, आणि तुम्ही विठोबाचे पाय धरता. का धरता विठोबाचे पाय? जर शंकेने लोक पाहतात आमच्याकडं, तर तुम्ही विठोबाचे पाय का धरता? अशा काळात की ज्या काळात बापाला पोरगा बाप म्हणायला तयार नाही, अशा काळात की जिथं बहिणी भावाला हिस्सा मागतात, अशा काळात की जिथं पोरांचे बापच पोरांना म्हणतात आण पळवून आणे, अशा काळात लेकराला पापाकडे नेण्यासाठी बाप कारणीभूत आहेत, अशा काळात जिथं गाव की भावकी याचा मागमूस नाही, अशा काळात की जिथं वार बदलला की देव बदलणारे अवलाद आहेत, अशा काळात आपल्या पोराचा पहिला नंबर आला तर शेजारच्या बाया आज बोलायचे बंद झाल्यात, अशा काळात की जिथं सख्खा भाऊ आपल्याला पैशाची गरज असल्यावर आपल्या मेहुण्याला फोन लावतो आणि म्हणतो दाजी तुम्ही पुढे होत असाल तर मी माझ्या भावाला पैसे देतो. अशा काळात तुम्ही विठोबाचे पाय धरता तुकोबा. अशा काळात विनोबा काय गरज आहे? विनोबा भावे यांनी नम्रपणानं उत्तर दिले, का देवाच्या पाया पडायचे सांगतो. विनोबा म्हणाले होते, ज्या विठोबाच्या पायावर आतापर्यंत ज्या ज्ञानोबानं तुकोबानं डोकं टेकवले, त्याच विठोबाच्या पायावर मला माझं डोकं टेकवायला मिळतं हे भाग्य तरी काही कमी आहे का? म्हणून मी विठोबाच्या पायावर डोकं टेकवतो. परमार्थ मोठ्याकडे बघून करायचा असतो. परमार्थ ज्ञानोबा तुकोबांकडे पाहून करायचा असतो. परमार्थात साक्षीदार फक्त ज्ञानोबा तुकोबा असावे. परमार्थात साक्षीदार छत्रपती शिवाजी महाराज असावे. परमार्थात साक्षीदार विठोबा असावे. ज्याच्या आयुष्यात विठोबा आहे ना त्याला काही कमी पडत नाही. भगवान गोपाल कृष्ण पांडवांच्या बाजूला होता, कौरवांच्या बाजूला त्याचं अख्खं सैन्य होता. ऐकताय ना? इकडे 5 होते आणि तिकडे लाखो होते, पण भगवंत ज्यांच्याकडे होता त्यांच्या केसाला धक्का लागला नाही. देवाचे कास यासाठी धरावे माणसा. पण हे विज्ञान युग आहे. लोकांना देव देश धर्म या संकल्पना मिथ्या वाटतात. लक्षात राहू द्या वळतीकर, देशाला 2 सीमा असतात. एक भौतिक सीमा आणि दुसरी संस्कृतीची सीमा. ज्या दिवशी भौतिक सीमा खतऱ्यात येते ना त्या दिवशी खांद्यावरती बंदूक घ्यावी लागेल, आणि ज्या दिवशी संस्कृतीची सीमा खतऱ्यात येईल त्या दिवशी गळ्यामध्ये माळ आणि खांद्यावरती टाळच घ्यावा लागेल, यात ते मात्र शंका नाही. आणि हे काम गेल्या 4 वर्षांपासून तुम्ही सर्वजण करताय. देव देश धर्मासाठी तुम्ही तुमचं सर्वस्व तुमच्या तळहातावरती घेतलेलं आहे. समस्त ग्रामस्थ तीर्थक्षेत्र वळतीकर तथा शेजारी असणाऱ्या अनेक वाड्या वस्त्या, मीना नदीच्या पवित्र स्पर्शानं अलंकृत असणारं सानिध्यात वसलेलं हे वळती नावाचं गाव आहे. आज माझी या गावाला पहिलीच वळती आहे. आपलं हे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य, या महाराष्ट्र राज्याचा सोहळा आपण साजरे करायला लागलो. दुसरा योगायोग आज कामगार दिन आहे. ज्यांनी कष्ट करावं, ज्यांनी काम करावं त्यांना आदर देण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. तिसरा योगायोग आजचा असा आहे, तुमच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला आज 4 वर्ष पूर्ण होत आहेत. चौथा योगायोग असा आहे, आज आपण इतक्या पवित्र दिवशी एकत्र आलोत ना की आजच्या दिवशी तुमच्या गावाला छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा तर राहायचं आहे, विठोबारायाचा आशीर्वाद आहेच आहे. पण आज तुमच्या गावात आलेल्या घंटागाडीच्या रूपानं मला असं वाटलं की हे गाव सध्या संत गाडगे बाबांचा विचार घेऊनही पुढे चालतंय, याचं कौतुक वाटलं. खरंच मला छान वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं स्वागत करणारं हे पहिलं गाव वळती गाव. पाऊस पडल्यासारखा आवाज आला पाहिजे. जिजामातेच्या ओ जिजामातेच्या शेजारी वय सोना, जिजामातेच्या शेजारी वय सोना. ऐकतो मला शुभ ऐकतो मला शुभ
मुंबई ते नागपूर काम राहिलंय तरी सुद्धा माझी विनंती आहे, कधी कुणाचं माप काढू नका. जेवढं चांगलं म्हणता येईल तेवढं चांगलं म्हणा. दुःखवे अनेकाचे दुःखे, प्रयत्नाशिवाय देव सुद्धा भेटत नाही. त्याला एक प्रमाण देतो. तुका म्हणे यासी न लावे उशीर, माझे अभ्यंतर जाणून या. जीवाचं रान केलं माझ्या तुकोबाने, तेव्हा देव भेटला. देव काय तसा मिळतो? अनंत प्रयत्न लागतात तेव्हा देव मिळतो. पण मिळतो वाळू चकन रगडिता तेलही गळे. या 3 गोष्टी प्रयत्नाशिवाय मिळत नाहीत. पैसा काय तसा मिळतो? अरे उधळलेल्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून माणसाची कधी प्रगती होत नाही. त्याकरता सूर्यनारायण उगवायच्या आधी स्वतःच्या पायाला भिंगरी बांधून फिरावं लागते, तेव्हा माणसाची प्रगती होती. पैसा काय तसा येतो? वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या आधीन गेलेलं तन आणि लबाडीचं धन आलं तरी टिकत नाही. नाचणारा मोरण पैशाचा जोर लय दिवस टिकत नाही. लबाडीचं धन काही टिकतं? माणसाच्या खिशात आयत्या मिळालेल्या 1000 रुपयाच्या बंडलापेक्षा घामाच्या धारेने भिजलेली 100ची नोट असावी ती जास्त समाधान देऊन जाते. देवाचं दावाचं भावाचं खाऊच नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, जसं आणलं तसं जातं. एका माणसाने मोटरसायकल चोरली, विकायला गेलं पुण्याला, तिथे त्याला गिराईक लागलं पण ते चोरच होतं. दोघांचा व्यवहार सुरू झाला. द्यायची का गाडी? मग काय शोला मांडली का? चांगलं आहे का? 1 नंबर आहे. किमतीचं बोला 35,000, कमी जास्त रुपये नाही. चावी द्या. कशाला? ट्रायल घेऊन आलो, लवकर या. बाकीच्याने विचारलं, पाटील चांगली होती मोटरसायकल, आम्हाला आवडली होती, आम्ही 50,000 रुपये घेऊन आलो होतो. जाऊ द्या म्हणू द्या, आमच्या नशिबात नसेल. तुम्ही तरी काही शोला मांडली होती का? काय भावानं दिली हो? तो म्हणे ज्या भावानं आणली ते लबाडी सुद्धा नाही. म्हणून या संग खोटा त्याचा, द्रव्याच्या मागे कळी काळा चाला, हे लक्षात ठेवा. मग प्रयत्नाशिवाय धन मिळवू नका. दुसरी गोष्ट, प्रयत्नाशिवाय नावही मोठं होत नाही. आता हे माझ्यापेक्षा आमच्या आदरणीय भाऊसाहेबांना माहित असेल, भापकर दादांना माहित असेल नाव कमवायला काय त्रास होतो. एक वेळ आपल्या बायकोचा बर्थडे विसरलं तरी चालते, पण कार्यकर्त्याच्या बायकोचं बाळणपण सुद्धा करावं लागते. महाराज क्षमा मागतो मी, पण सत्य येत आहे. राजकारण काही सुखाचं राहिले. बरं आपलं बरं आहे महाराज, आपल्याला लोक महाराज म्हणतात. 100 नाही पाया पडू दे, त्यातले 90 तरी 50 तरी चांगले म्हणतील, 10 तरी चांगले म्हणतील. ह्यांना कामं करून लोक नावं ठेवतात. यांना सध्या एकच मार्ग, जिभेवर साखरेचं पोतं ठेवायचं आणि डोक्यावर बर्फ नाही, बर्फाच्या 5-6 लाद्या ठेवायच्या.